लोकशाही महाराष्ट्र आणि बोला बेद न्यूजच्या माध्यमातून आज आपण जवळा जिल्हा परिषद गटातील मेडसिंग या गावी आपण ग्राउंड रिपोर्टसाठी आलो आणि या गटामध्ये सध्या तुल्यबळ अशी लढत पाहायला मिळते। यशराजे साळुंके पाटील, अतुल मालक पवार, जगदीश पाटील या तिघांची या मतदारसंघावर सध्या जोरदार अशी चर्चा चालू आहे। लोकांच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया कोण तुल्यबळ उमेदवार आहे। बघूया काय तुकाराम श्रीपती इंगवली, गाव मेडशिंगी. काय सध्या जिल्हा परिषद इलेक्शन चालू आहे। अतुल मालक पवार, यशराजे साळुंके पाटील, जगदीश पाटील, काय वाटते कोण येईल? आम्ही दीपक आबाच्या साळुंके पाटलाला मतदान करणार आणि भावडे डॉक्टर म्हणून ती जी उभा राहिली ना त्याच्या मंडळीला. गाव नाही नाही, आमची ती माणसं पहिल्यापासून आबाया पार्टीच आहे. आम्ही ना हां सुरुवातीपासून आबाया पार्टी आहे आणि आबाया पोरालाच मतदान करणार. आबाच्या पोराला हां आपण विकास कामं केली केलं केले तर आमचे रस्ते आम्ही पहिल्यापासून आबा बसला आबाचंच काम करणार आणि आबाया पाटला आम्ही मदत करणार. हां अतुल मालक पण आहेत नाही नाही, आतून मालकाला नाही, आम्ही आबाया पोरालाच मतदान करणार. आबा बरोबर शेकअप पण आहे. नाही शेकाप असले तर हेवढे स्वतः जुळवून घ्यायला लागतात शेकापला. हां आबाचा पोरगा आहे त्यामुळे आम्हाला कोणी हालचाल करून चालत नाही ना. गावात काय वातावरण सध्या? नाही गावासह ओपनची जेवढी आहे तेवढी आबाई पोरं जाणारच. कोण लीड झालं हो का इथनं निश्चित जाणार ही शेका पण आबाचा पोरं कसं काय? 100%. शेकाप मिसळून झाल्यावर होतंच ना. हां पहिलं बापू लीड होतं हां पण आता शेकाप मिसळून झाल्यामुळं आबाचा पोरगा लीड झाला. शेकअपचं कार्यकर्ते मतदान करतील का? करते हां करते त्यात सगळेच मेळ चालू झालं आहे ना. हां हां करते मतदान तुम्ही शेकअप पण आबाला युतीच्या उमेदवार करणार. करणार हा. नाव काय? महेंद्र ज्ञानू कसबे, गाव मेडसिंग. सध्या काय वातावरण आहे गावामध्ये? चालू आता अतुल पवारचं चालू आहे. गाव कसं काय? कामच चालू आहे ते सध्या. कुठं काम म्हणजे चालू आहे? इलेक्शनच्या अगोदर करणारा माणूस पहिलाच असेल असं मला वाटतं. हां म्हणजे करते ते ज्याच्या त्याच्या योजनेनुसार, हां पण करणारा माणूस पहिलाच असेल अगोदर. यशराजे पण मैदानात आहेत. आहे तो बी आहे त्यांच्या ज्या लेवलनं राहणार की हां ती त्यांच्यात वडलाच चालते. आमदार आहेत म्हटल्यावर आता काय त्यांनी काय विकास काम केली का नाही? त्यांचं चालू त्यांच्या मार्गाने चालूच आहे की तसं राहणार ते त्यांच्या. आपल्याकडं काय म्हणजे आमदारकी ज्याला हे असते त्यामुळे ते चालूच राहतं. जगदीश पाटील पण आहेत. जगदीश पाटील बी आहेत ते साईबापूचं हे आहे त्यामुळं. गावात कोण लीड झालं? गावात पहिल्यापासून तर शेका आहे शिवसेनेचं लीड आहे. अच्छा शेका पण दीपक आबाची युती आहे. युतीचा फरक काय पडेल का? फरक पडणारच घेऊ. दोन आणि एकाला फरक राहतो. मग लीड गावात साधारणतः कोणाला जाईल? आता काय जसं काय एवढं मला तुम्ही मतदान कोणाला करणार आहे? राजकारणात मला काय लय एवढं जास्त हे होत नाही, पण तेवढं दिसतंय तेवढं समोर. मतदान तुम्ही कोणाला करणार? मतदान आता तसं काय सांगू शकत नाही. पुढं पण वातावरण सध्या वातावरण चालू आहे त्याचं पहिल्यापासून. म्हणजे सगळ्या पोरांचं टेटच दिसते आता म्हणून म्हणतोय. कोणाचं? पोरांचं टेट आपल्याकडे जेवढे नंबर आहेत त्यांच्या नंबरला दिसतंय सगळ्या त्याचं. कोण आहे? अतुल पवार. हां गाव मेडशिंग. काय सध्या जिल्हा परिषद निवडणूक चालू आहे. आबाचे चिरंजीव यशराजे साळुंके पाटील मैदानात आहेत. परत अतुल मालक पवार आहेत, जगदीश पाटील आहेत. काय वाटते तुम्हाला? आता कौल दोघांकडे बी निमा आहे हो. कोण दोघं? अतुल पवार आणि हे दीपक आबाई मुलगा. का हो? असं कसं काय? आता बरोबर आहे. अतुल पवारने काय कामं केली ती आबाने काय कामं केली ती हां त्याच्यामुळे निम होईल असं वाटतंय. आबांचा बालेकिल्ला म्हणते ती. आबाचा बालेकिल्ला बरोबरच आहे. मग जुनं इतिहास बघितला तर बालेकिल्लाच आहे. वाडेगाव, मेडशिंगी, आलेगाव हां ही 3 गावं आबाजीच आहेत. अतुल मालकांनी तर कामाचा झपाटा लावला आहे. आता मग करावंच लागणार ना. काहीतरी दाखवायसाठी इलेक्शनच्या अगोदर काहीतरी केलंच पाहिजे. आणि जगदीश पाटलांचं काय? ठीक आहे माहीत आहे आपल्याला. मग किती मतांनी लीड झाली तर आबाला हां आम्हाला तसं भरपूर मतांना लीड जायची मेडशिंग घेतली. तुम्ही मतदान आबांनाच. आबांनाच. हां. का हो? का असं का म्हणजे मतदान? नाही पूर्वीपासूनच आबाने आता जवळजवळ शेकापला 60 वर्ष मदत केली. हां शेकापनं आबासाठी काहीतरी केलंच पाहिजे ना. हां आता सगळ्यांनी मिळून जर त्यांना घेतलं तर काहीतरी त्यांच्या काकासाहेबाया मागं त्यांना काहीतरी कुठंतरी स्थान दिलं असं होईल.
म्हणून मतदान त्यांना द्यायचं. आता शेकापचा मतदार आबांबरोबर जाणार का? आता त्यांनी ठरवायचं. 60 वर्ष जर आबा त्यांच्या पाठीमागे जात असलं तर ह्या वेळेला त्यांच्यासाठी काय करू नये शेकापनं मदत. करतील का? आता त्यांनी ठरवायचं ना काय आपण काय सांगायचं. तुम्ही यशराजांना करणार का? हा यश राजालाच आम्ही मतदान करणार. येऊ द्या अगर नाही येऊ द्या त्याबद्दल वाद नाही पण हां मतदान. आता त्यावेळेला शेकापची युती केली म्हणून 60 वर्ष आबाने त्यांना मदत केली. मग आता शेकापनं त्यांना मदत करायला काय हरकत आहे? योग्य आहे ना. हां युतीच आहे त्यांची. हां मग युती असेल तर करणार ना मग ते. मग किती मतांनी येतील साधारण? तसं सांगता येत नाही. तरी येणार. येणार 100% ह्या गटात त्यांच्या. रामचंद्र बाबू खडतर गाव मेडसिंगे. सध्या जिल्हा परिषद निवडणूक चालू आहे, कोणाची हवा आहे सध्या मेडसिंगीत? आता हवा काय आता तर राज्य चालवायला चांगलं आता कोण आहे? हां तसं उद्धव ठाकरेला ते मान्यता द्यायला पाहिजे पण दिली नाही त्यांनी. आपलं जिल्हा परिषद कोण असं वाटतं? जिल्हा परिषदला काय आता हे जनता पार्टीचे येणार आहे का? कोण? हे भाजप जनता पार्टीचा नेता उमेदवारच नाही इथं. उमेदवार हे सध्या- शेकापचे आहेत ते शेकापचे आहेत ते इथं. यशराजे साळुंके पाटील आहेत, जगदीश पाटील आहेत आणि अतुल मालक पवार आहेत. तुम्हाला कोण वाटतं? अतुल येईल. कसं काय? ते का ते कामं करायला लागला आहे ना हां रोडची काय तुमची रोडची काय काय कामं झाली ते? हा इकडे रोडची ही सगळी कामं करायला लागला आहे ते. हां. मग बेन जगदीश- बोलता काय करतोय म्हणल्यावर ते मान्यता त्यालाच देणार ना पब्लिक. हां. यशराजे साळुंके पाटला तर बाले किल्ला म्हणते. त्याचं काय माहिती नाही अजून काय ते त्यानं काय केलंच नाही तर काय सांगा. दीपक आबांचा बाले किल्ला आहे. दीपक आबाचा असलं तरी बी काय झालं त्याला पण त्यानं काय तर केलं तर ते पाठिंबा देतील ना. मागं तर लोक दीपक आबांचं जास्त मतदान पडलं असं म्हणते. हा पडलं होतं ना हां. पडलं मग होतं आता त्या काय time. होईल असं? आता काय ते कामच होत नाही ते तर त्याची काय करणार ते. मग मतदान कोणाला करणार? ते अतुल पवार. नाव काय? नानासाहेब श्रीपती इंगवले गाव? मेडशिंगे. काय जिल्हा परिषद वातावरण चालू आहे, कोण येईल असं वाटतं तुम्हाला? ते हे हो काय त्या अतुल पाटल्या जागेला आला की तो. यशराजे पण मैदानात आहेत, परत जगदीश पाटील आहेत, परत अतुल मालक पवार आहेत. कोणाचं वातावरण आहे? अतुल पवारचं वातावरण आहे कसं काय? कारण त्याने काम केलेलं आहे इकडं. कुठं कुठं कामं चालू आहे सध्या? सध्या इथं आमच्या गावा बाजूला तर 2 कामं केली त्यानं हां. नदीतली. मग शेका पण आबा इथं झाली तुमची. आबाला काय नाही इथं एवढं प्रधान नाही. हां. आमच्या गावात आबाला कोण मानत नाही. शेका आहे की आबा बरोबर? शेकापला बी नाही संपलं शेकापचं आता बापूच जाय सगळं. हां. शेकाप संपलं आता. कसं काय? शेकापचं गेलं ते बिनबोलता तिकडे गेल्यामुळं संपला तो. आता मग शेकापमधून दोघांनी युती केल्यामुळे जर थोडंसं पारडं जड झालं असं काय काय जण म्हणते. नाही नाही शेकापने युती करून काय फायदा नाही. हं. पहिलेच दीपक आबाला कोण मानत नाही ती हां. आणि त्यानंतर शेकाप तर पाकच गेले खड्ड्यात. आता बापूचाच चान्स आहे बघा. इथनं पुढं आमदारकी पण विसरून जावं आता त्याने. हां. आमदारकी पण बापूचीच आहे. असं आहे का? मग अतुल मालक तर राष्ट्रवादी काँग्रेसमधून आहेत आणि जगदीश पाटील शिवसेनेमध्ये आहेत. मला काय वाटतंय जगदीश पाटीलचं थोडं काय? जगदीश पाटील कसं आहे शिवसेनेमधनं असलं तर त्याचं वजन आहे थोडं. बापू ह्याच्या आबापेक्षा बी वजन आहे त्याचं. लोक मानतात त्याला. तुम्ही तर मतदान अतुल मालकाला करणार आहे. नाही अतुल मालकाला करणार आहे पण अतुल मालकाचं काम आहे हो इकडं. मग जगदीश पाटलाचं काय काम नाही? जगदीश पाटलाचं आहे थोडंफार काम हां. पण अतुल पाटलाचं पारडं जड आहे इथं. जड आहे. अंधार आहोत. गाव? गाव मेडशिंगी. काय सध्या चालू आहे जिल्हा परिषद? काय माहिती नाही तर का काय सांगू. सध्या जिल्हा परिषदेमध्ये यशराजे साळुंके पाटील आहेत, हां परत जगदीश पाटील आहेत, अतुल मालक पवार आहेत आणि इतर पण काही उमेदवार आहेत. काय वाटतंय कोण निवडून येईल? आता काय ज्याने कामं केले तेच निवडून येणार. मग आतापर्यंत कोणी काम केले तर? अतुल पवारानं चालू केले रस्त्याची कामं हे करायला. हां. हां बघते त्याचा नंबर लागेल. दीपक आबाचं बाले केलं की काय सांगता येत नाही तसं. अतुल मला काही काम कुठेच चालू आहेत. हे आमच्या गावातनं सगळ्या गावातनं शेतकऱ्याचं रोड हे करायचं चालू आहे त्याचं. हां. कच्चा मुरुम भरून कच्चं पायपा टाकून जिथं अडचण आहे तिथं आता सगळं आबा बरोबर शक्क पण आहे की. असतं तर आता काय कुणाला गावले कोणाला हां. काय ज्या पक्षी युती होईल तिकडे जाणार लोक असे होते. एकंदरीत गावात कोण लीड जाईल?
आपण काय सांगता येत नाही आपणाला ते मतदान तुम्ही कोणाला करणार? मतदान आम्ही शेकापला करतो काय मग आता शेकाप पण दीपक आबा गटाची होते, मग आम्ही शेकापलाच करणार मतदान. मग यश राजांना करणार का? त्याचं कोण राहणार बाबा हा? दीपक गावा ह्याचं शेकापचं कोण राहणार शेकाप आणि दीपक आबा गटाची होते, बरं यश राजे त्यांचे उमेदवार आहेत. बरं. यश राजांना तुम्ही मतदान करणार मग आता ती शेकाप सांगेल तिकडे करणार आम्ही. म्हणजे शेकापने जे उमेदवार आहेत म्हणजे सांगेल त्याच हां 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 बरोबर आहे असं आहे. नाव काय? सुहास गाडेकर, गाव? मेडशिंगी. सध्या जिल्हा परिषद निवडणूक चालू आहे, माहिती आहे? माहिती आहे, हां. उमेदवार कोण कोण आहेत काय? काहीच माहीत नाही मला. यशराजे साळुंके पाटील आहेत, बर परत अतुल मालक पवार आहेत, जगदीश पाटील आहेत. ते रिंग लढत आहे एकंदरीत. बर कोण येईल असं वाटतं तुम्हाला? कोण कोण आहे म्हणला? यशराजे साळुंके पाटील, हां, हां, हां. अतुल मालक पवार आहेत, जगदीश पाटील आहेत. एकंदरीत कोण निवडून असं वाटतं? मला अतुल पवार साहेब येतील असं वाटतंय. कसं काय? आहे जरा चर्चा आहे त्यांच्या नावाची इथं जरा. हां. मग यशराजे इथं जवळ गटाचे येते. आहेत यशराजे पण येतात, पण एवढं काय मी जी लोकांची चर्चा चाललेली आहे मी ते गड सांगतोय. आहे की आहे गड आहेत, आहे ते त्यांची पण माणसं आहेत तिथं. त्यांचा भरपूर समाज आहे. हां. मग जगदीश पाटील काही काम केलं नाही ते? नाही नाही जगदीश पाटलांचं मी तर काय ऐकलं नाही इकडं. हां. एकंदरीत अतुल मालक पवार हां अतुल किती मतं नाही तिलो? तशी काय एवढी मला आयडिया नाही, पण आहे जरा नावाची चर्चा आहे तर आहे जरा त्यांची. कशामुळे चर्चा एवढीच काय वाटतं एकंदरीत? गप्पा मारताना सांगते सगळे हे असं आहे तसं आहे, त्यांचं काय काम नाही त्यांचं काम नाही सांगते. जरा चर्चा चालली होती काल परवा पण मग ते त्यांच्या चर्चेतनं मी पण ऐकलेलं, मी तेच तुम्हाला सांगायला लागलो. अतुल मालकाला तुम्ही मतदान करणार का? हो करणार 100% करणार.